हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डाळबट्टीची रेसिपी बघणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल। चला तर मग डाळबट्टी बनवायला सुरुवात करूया। लागणारे साहित्य बघूया। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, साजूक तूप, हातावर चुरगळून घेतलेला ओवा आणि 1 छोटी वाटी तीळ। वरण बनवण्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ, चिरून घेतलेलं टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, 7 ते 8 पाकळ्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडासा गूळ आणि चिंच। बट्टी बनवण्यासाठी लागणार आहे चिमूटभर सोडा। आता लागणारे मसाले बघूया। हळद, थोडीशी धना पावडर, लाल तिखट, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी। सगळ्यात आधी आपण दोन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तुम्हाला वरण तयार करण्यासाठी आवडणाऱ्या डाळी पण तुम्ही वापरू शकता, पण मी इथे तुरीची आणि मुगाची डाळ वापरली आहे। आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि कुकरमध्ये शिजवायला ठेवूया। धुवून घेतलेल्या डाळी कुकरमध्ये शिजवायला टाकूया। सगळ्यात आधी कुकरमध्ये डाळ टाकून घेऊया। साधारण 1-1.5 वाटीचं प्रमाण झालंय, त्यासाठी 4 वाटी पाणी टाकलंय। 1 वाटी पाणी मी एक्स्ट्रा टाकले, त्यामुळे डाळी छान मऊ शिजतात। आता अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकूया। टोमॅटो वरण शिजत असताना टाकल्याने त्याचा आंबटपणा वरणात उतरतो। आता थोडंसं तेल टाकून झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या। वरण शिजेपर्यंत बट्टीला लागणारं पीठ मळून घेऊया। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। इथे मी पीठ न चाळता घेतलंय, त्यामुळे बट्टी छान अशी खुसखुशीत होते। आता 1 वाटी रवा पण अगदी जाड घेतलेला आहे। छोटी वाटी तीळ, हातावर क्रश करून घेतलेला ओवा, चिमूटभर सोडा, आपल्या चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर असं गरम करून घेतलेलं तूप। गरम करून टाकलेल्या तुपामुळे आणि तिळामुळे बट्टी मस्त अशी खुसखुशीत होते। आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा घट्ट उंडा बनवून घ्यायचा। अशा पद्धतीने हा उंडा भरपूर वेळ मळून घ्यायचा, त्यामुळे बट्टी छान अशी फुलून येते। आता बट्टी बनवायला घेऊया। हाताने असं गोल गोल करून घ्यायचं आणि याची बाटी बनवून घ्यायची। मधल्या साईडनी थोडंसं पोकळ ठेवायचं, असं हातावर फिरवत त्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा। सगळ्यांची बट्टी बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते, पण मी अशा सोप्या पद्धतीने बाटी बनवून घेते। अशा पद्धतीने सगळ्याच बट्ट्या बनवून घेऊया। बट्ट्या बनवून तयार आहेत। आता एका स्टीमरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। स्टीमरच्या प्लेटला तेल किंवा तूप लावून ह्या भांड्यात ठेवून घ्यायची। पाण्याला उकळी आली की एक एक करून बाट्या ह्यात ठेवून घ्यायच्या। बाट्या ठेवून झाल्या की 10 मिनिट याला वाफ काढून घ्यायची। बट्ट्या वाफवून घेईपर्यंत आपण वरणाला फोडणी टाकूया। किती छान शिजले, अगदी गाळ। आता ह्या वरणाला फोडणी करून घेऊया। एका भांड्यामध्ये तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे। अगदी चिमूटभर हिंग, बारीक ठेचलेलं लसूण, चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आणि हे छान परतवून घ्यायचं। आता 1 टोमॅटो चिरून घेतलेला टाकायचा। आपण वरण शिजताना 1 टोमॅटो टाकला होता। जर टोमॅटो खूप आंबट असतील तर एकाच टोमॅटोचा वापर करायचा। आता चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे तेलामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून झालंय, अर्धा चमचा हळद, थोडीशी धना पावडर आणि लाल तिखट टाकून घ्यायचं। हे सगळे मसाले टोमॅटोमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। भिजवून घेतलेली चिंच आणि गूळ टाकायचं, त्यामुळे वरणाला मस्त असा आंबट गोडपणा येतो। हे तेलात छान एकजीव झालंय। आता शिजवून घेतलेल्या डाळी टाकून घेऊया। फोडणीमध्ये डाळ अशी एकजीव करून घ्यायची आणि गरम पाणी टाकायचं। तुम्हाला पाहिजे तेवढी पातळ डाळ तुम्ही ठेवू शकता। वरणाला छान उकळी आलीये, आता कोथिंबीर टाकायची। मस्त असं वरण तयार झालंय आणि बट्ट्या पण छान वाफळून आल्यात। चाकूच्या मदतीने असं बघायचं, छान वाफळल्यात। बट्ट्या आपण थंड व्हायला ठेवूया। तोपर्यंत तेल गरम करायला ठेवू। थंड झाल्यात,
आता ह्यांना कट करून घेऊया. अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले, त्यामुळे तळताना क्रिस्पी तळल्या जातात. बट्टी बनवताना टाकलेल्या तिळामुळे ही खायला एवढी छान लागते की तुम्ही नुसतीच बट्टी खाल. तेल गरम झालंय, आता आपण ह्यांना तळून घेऊया. अगदी बारीक गॅसवर छान क्रिस्पी तळून घ्यायच्या. अधूनमधून चमच्याने असं हलवत राहायचं, त्यामुळे बट्ट्या आतमधून सुद्धा खूप क्रिस्पी होतात. किती छान कलर आलाय. तयार आहेत कुरकुरीत अशा बट्ट्या. आता आपण ह्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्या तळलेल्या बट्ट्या सॉस सोबत खायला खूप भारी लागतात. तुम्ही पण एकदा खाऊन बघा. डाळ बट्टीची गरमागरम प्लेट तयार आहे. मस्त अशी गरमागरम डाळ बट्टी, वरण, त्यावर भरपूर असं साजूक तूप, तोंडी लावायला पापड, कांदा आणि लोणचं. वा. ताटामध्ये भाजलेला पापड असेल तर जेवणाची चव अजूनच जास्त वाढते. बट्टी पण बघा किती कुरकुरीत झाली आहे. गरमागरम वरणासोबत आपण खायला घेऊया. आजची डाळबट्टी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. डाळबट्टी कशी झालीये ही कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.